बांधवांचं असं म्हणणं आहे काय की तो जो स्मारक शिवरायांचा जो पुतळा आहे तो त्याच्यातला एक मिलावट पुतळ्यामध्ये फायबरची शंका व्यक्त केली. आता ते सरकारनं बघितलं पाहिजे ते खरं आहे. दुसरं त्यांचं एक असं म्हणणं आहे पश्चिमेकडून वारा येतो डोकं येतं ते पश्चिमेकडचं कसं पडलं म्हणजे ह्या आता शंका आहे. त्याच्यात राजकारण मात्र होऊ नये हे माझं प्रामाणिक मत. याची बारकाईनं चौकशी सरकारने केली पाहिजे ही सत्यता काय आणि तो कॉन्ट्रॅक्टर हे कोण कोण आहेत ना त्यामधले आधी हे सोडले नाही पाहिजे. माझं तर सरळ म्हणणं आहे कायद्यात बदल केला पाहिजे. महापुरुष कोणचे असो जर असं काय घडलं ना त्याला आयुष्यभर जेलमध्ये सडलं पाहिजे. 5 दिवस मध्ये गेला 6व्या दिवशी घरी आला हे नसलं पाहिजे. सरकारचा इतका बारीक वाच महापुरुषांच्या स्मारकाबद्दल राज्यात असला पाहिजे देशात पण असला पाहिजे. फक्त याच्यात राजकारण कोणी करू नये. कोणी काय शंका उपस्थित केल्या म्हणून त्याच ग्राह्य धरून न धराऐवजी त्याच्यावरती काम करू ते शोधलं पाहिजे सत्य नेमकं काय. आणि पळून जातो कसं काय कोण कॉन्ट्रॅक्टर आहे कोणी नेता घेता असं एखाद्यामध्ये कोणी तातडीनं करून घेतलंय का काय कोणत्या नेत्यानं तातडीनं करून घेतलं नाही स्मारक तरी त्याचं नाव येत आहे जाणून बुजून असंही शोधलं पाहिजे. परंतु ज्याला नुसती खायचीच सवय लागली दर्जेदार काम करायचं नाही तो काय जेलमध्ये चढला पाहिजे. महाराष्ट्र बघतोय तुम्ही राजकारण करायला दोघंही विरोधी वेळेला सत्ताधारी महाराष्ट्र बघतोय. तुम्हाला वाटत असेल तुम्ही लय शहाणे तुम्ही एकमेकावर चिकलपे करताय आरडाओरडा करताय. छत्रपतींच्या जीवावरती कोणीही राजकारण करू नका. नसता जनता तुमचा कार्यक्रम लावणार आहे आता सोडणार नाही कारण तुम्ही उघडे पडायला. त्या दिवशी झालेला राडा आणि राजकारण याच्याबद्दल म्हणजे तुम्ही इथं आला तुम्ही काही घोषणा म्हणजे घोषणा देताना पण कार्यकर्त्यांना सांगितलं की राजकीय घोषणा किंवा समाजाच्या घोषणा कोणत्याही द्यायच्या नाहीयेत. तर राडाने आता हे सगळं गणित त्याच्यावरती काय प्रतिक्रिया तुमची? जनतेचं दैनंदिन जीवनातले अडीअडचणी जाणणारे लोक त्याच्यामुळे आम्हाला इथं घोषणा द्यायच्या नाहीत म्हणून आम्ही सांगताना सांगितलं इथं कुठल्याही घोषणा द्यायच्या नाहीत. ना राजकारणाच्या नाही ना कोणच्या नाही ना कोणच्या नाही. छत्रपती शिवरायांच्या त्यांचं ते फक्त खुर्च्या मिळवण्यासाठी त्यात कोणी असो विरोधी पक्ष असो सत्ताधारी असो फक्त छत्रपतींचा वापर यांना सत्तेसाठी करायचा आहे. यांना दुःखच नाहीये. यांना जर दुःख असतं यांच्या जर भावना दखवल्या असत्या यांना जर अपमान वाटला असता तर यांनी राडे नसते केले याच्या मुळाशी गेले असते आणि पुन्हा हे काम सुरू करण्यासाठी सरकारकडे लावून धरलं असतं. कारण इथं स्मारक सुद्धा आता उभा राहणं गरजेचं आहे. तातडी शब्द वापरण्याऐवजी दर्जेदार वेळ लागला तरी चालत मग स्मारक असं झालं पाहिजे इथं हे सरकारनं लक्षात घेतलं पाहिजे की प्रचंड मोठं परंतु ते टिकाऊ. शब्द असतील त्यांचे मला येते या जागेवर तर राजकारण डॉक्टर राजरत्न आंबेडकर आपल्यासोबत आहे काय नेमकी चर्चा झाली आपण मागणी करतो एकत्रित नाही इथं कशी चर्चा होईल ते संदर्भ इथं नको. ते म्हणले मला यायचं म्हणलं चला आपल्याला सरळ असतंय त्याला म्हणले जाऊ की इथं येणं म्हणजे हे बघा या देशातल्या प्रत्येक माणसाच्या भावना दाखवल्या. इथं राजकीय चर्चा आमच्याकडे होऊ शकत नाही ना तो काही विषय पण ते माणूस आहे मी माणूस आहे आम्हाला दोघांना दुःख झालं असंच राज्याला देशाला झालं सगळे येत आहेत. पाटील राजकीय म्हणजे लोक जे म्हणतात आत्ताचा जो प्रश्न होता डबल मी रिपीट विचारतोय वाईटातून चांगलं होईल म्हणजे वाईट करण्याचाच हेतू राजकीय म्हणजे पुढाऱ्यांचा होता का शोध होईल. मला परत तिथंच येतो विषय मला याच्यात फक्त राजकारण नाही. धन्यवाद. प्रश्न सोशल मीडियावर असं विचारलं जाते जे विरोधी पक्ष नेते किंवा सत्ताधारीमध्ये लोक इथे येत आहेत तसे 8 महिन्यापूर्वी इथे आले असते आज स्मारक घटनामुळे असं या ठिकाणी बघायला येत आहे पण 8 महिन्यापूर्वी आले असते जर पाहणी केली असती तर हा प्रश्न सुटला असता. अरे आले म्हणून काय झालं म्हणा कोणी आला तरी सत्ताधारी काय आला विरोधक आला म्हणून काय झालं तुम्ही रोज इथं झोपत होते काय उपयोग झाला मग असं जमन का असं नसतो. दुःखित घटना झाली माणूस इथे येणार आहे सत्ताधारी पण येणार आहे विरोधक पण येणार आहे गोरगरीब पण येणार आहे शेतकरी येणार आहे तिथले सगळे येणार आहेत. मग आला मग अशी भाषा वापरत असतात का कुणाला आणि मग आम्हाला प्रश्न विचारले होते वेगळे वेगळे उद्घाटन करून गेले मोदी त्याचा काय दोष
जिथं मी राजकारण करायचं म्हणून करत नाही, जिथं सापडला की सोडित नाही. इथं आमच्या भावना दुखवल्यात, आमच्या पुतळ्याचं बघा, तुमचं राजकारण बनता. आमच्या स्मारकाचा शोध लागला पाहिजे, काय झालंय, कसं घडलंय, त्याच्यामध्ये खरंच काही मिक्स केलेलं होतं का, ते कॉन्ट्रॅक्टर कुठे आहे, त्याने दर्जेदार काम केलं का, इतक्या थोड्या दिवसात काय केलं, हे सगळ्या प्रश्नाचे उत्तर देऊन त्याला कायमचं जेलमध्ये टाकायचं. बाकीचे चिखलबेक करून तुम्ही नाटकं राजकारणासाठी करायचे नाही. छत्रपतीचा वापर करून ते महाविकास आघाडी असून ते महायुती नीट राहत नसता तुम्हाराष्ट्रातली जनता पुरी तुमच्या मागे लागणार. तुम्हाला वाटत असं आता मजेत चाललंय, तुमच्यात आंदोलन उभा करताय म्हणजे आम्ही जिरू भाषा कळते ना दोघांना, पण तुम्हाला वाटत असं आम्ही दोघे जण आंदोलन करून जिरू हे विषय जिरत नसतो. आम्ही आहेत ना शिल्लक महाराष्ट्रातली देशातली जनता, आणखी तुम्हाला दोघाला जिरून देणार नाहीत आम्ही. कारण तुम्ही राजकारण करून सत्ता भोगायचं काम करू नका माझ्या छत्रपतींच्या नावावर. दादा असं वाटतंय का बांधकाम मंत्र्यांच्या तिसरी आघाडी उभारणार का? नाही, राजकीय बोलणारच नाही. दादा बांधकाम मंत्र्यांच्या स्वीय सहायकाचा मित्र आणि मुख्यमंत्र्यांच्या मुलाचा मित्र अशी त्या एक नंबर आरोपीची ओळख झालेली आहे. यामध्ये त्याला कुठेतरी वेळ काढूपणा केला जातोय का? तो पंतप्रधानाचा पाहुणा असला तरी जेलला कायमचा सडला पाहिजे, एवढं जनतेला माहिती. याचा मित्र आणि त्याचा मित्र कोणाचे मित्र खतरावर इथं राज्य चालत नाही किंवा जनता चालत नाही. तुमचे कोणाचे मित्र असतील, हितसंबंध असतील, आम्हाला त्याच्याशी देणं घेणं नाही. आमच्या भावना दुखावल्या त्याच्यामुळं तो जेलला पाहिजे आणि कायम सडल्याला पाहिजे. चल, धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज.